महाराष्ट्र राज्याचे कार्यकुशल उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक नामदार धनंजय मुंडे, कृषी मंत्री तथा पालकमंत्री बीड। मागच्या वर्षी सुद्धा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या वाढदिवसानिमित्त घनश्याम अग्रवाल साहेबांनी जवळपास 25,000 झाडं लावली होती आणि झाडं लावून केवळ फक्त लावून निघून गेले नाही, पण त्यातली जवळजवळ 22,000 ते 23,000 झाडं जगूनही दाखवली। या वर्षाकरता त्यांनी संकल्प घेतला 65,000 झाडं लावून ती पूर्णपणे जगवण्यासाठी पुढच्या येणाऱ्या वर्षभराच्या काळामध्ये ते प्रयत्न करणार आहेत। ती कौतुकास्पद गोष्ट आहे। एक पर्यावरणाचा समतोल ठेवण्याच्या दृष्टिकोनातून सातत्याने चोपड्यातल्या या पर्यावरणावरती प्रेम करणाऱ्या लोकांचं वाढतं प्रेम बघून कौतुकास्पद ही गोष्ट आहे। दादा, उद्या वाढदिवस आहे अजितदादांचा आणि राज्यामध्ये भावी मुख्यमंत्री असं बॅनर लावलं गेलेलं आहे। काय आपली इच्छा? राज्याचे मुख्यमंत्री ही संख्येवरती होत असतात। संख्या ज्याची जास्त असते त्याचा राज्याचा मुख्यमंत्री होतो, पण ह्या स्वरूपाच्या बातम्यांना काही एक अर्थ नाही। आज एकनाथ शिंदे साहेबांच्याच नेतृत्वाखाली पुढची निवडणूक लढवली जाणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ज्याच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जाते त्याच नेतृत्वाला पुढे न्यायचं असतं। अमित शहाने आज वक्तव्य केलं आहे की भाजपच्या नेतृत्वाखाली येणारं महायुतीचं सरकार आहे बसणार आहे, यावर काय आपली प्रतिक्रिया? आता प्रामुख्याने तिन्ही पक्षांचा त्याच्यामध्ये सहभाग आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे, भारतीय जनता पार्टी आहे, शिवसेना आहे। त्यामुळे तिन्ही महायुतीच्याच नेतृत्वामध्ये त्यात प्रामुख्याने महत्त्वाची भूमिका निभवण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते, कारण त्यांची जास्त संख्या आहे। दादा, सध्या राज्यामध्ये काही ठिकाणी पूर परिस्थिती आहे, त्या ठिकाणी जे नागरिक आहेत त्यांच्यासाठी मदतसाठी काय? आता ज्या ठिकाणी राज्यामध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती आहे, पावसाचा अति त्या ठिकाणी पडण्याचं प्रमाण आहे, रेड अलर्ट घोषित करण्याचं जे जिल्हे आवश्यक असतील ते रेड अलर्ट असतील, ऑरेंज अलर्ट असतील, त्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आज नियंत्रणामध्ये परिस्थिती आज दिसते। कुठेही कुठलाही दगाफटका होणार नाही याच्यासाठी NDRF आणि SDRFची टीम ज्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली त्या ठिकाणी पोहोचून कार्य त्याचे सुरू केले। दादा, येणाऱ्या काळामध्ये पवार साहेब आणि अजितदादा एकत्र येईल अशी चर्चा सुरू आहे, काय या संदर्भात? चर्चा केवळ फक्त माध्यमातूनच ऐकायला मिळते, अशी कुठलीही सुतराम शक्यता आज तरी वाटत नाही।